पर्युषण पर्व हमारे जैन समाज में पर्युषण पर्व का बहुत बड़ा महत्व बताया गया है। 31 तारखेपासून ते आज 8 तारखेपर्यंत येथील महिला आणि श्री संघ इतकं उत्कृष्टपणे आमची सेवा, उत्कृष्टपणे आमची दखल घेतली। आमची पुतणी कुमारी वेदिका लोढा हिने या ठिकाणी 8 दिवसाचे उपवास केले। या ठिकाणी ज्या जैन धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आमच्या या स्वाध्यायी त्यांना म्हटलं जातं भगिनी आलेले आहेत चिवरडियाजी आणि मुथ्थाजी नगरहून आणि राहुरी फॅक्टरीवरून। संवत्सरिक क्षमापना हा जैन समाजातील अतिशय महत्त्वाचा विधी आहे। या विधीनुसार जैन समाजातील नागरिक भगवान महावीर यांनी दिलेल्या शिकवणीनुसार सर्व विधी मोठ्या भक्तिभावाने करत असतात। यास मिच्छामी दुक्कडम असे देखील म्हटलं जातं। या विधीमागे विशेष महत्त्व आहे। गेल्या वर्षभरात कोणाबद्दल काही वाईट बोललं गेलं असेल किंवा कोणाला त्रास दिला गेला असेल तर पर्युषण पर्वानिमित्त लहान मोठ्या सर्वांची माफी मागितली जाते। त्यामुळे हा विधी जैन बांधव एकोप्याने एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात। रुई येथील जैन स्थानकामध्ये अहमदनगर येथून स्वाध्यायी सरलाजी मुत्ता तसेच राहुरी कारखाना येथून स्वाध्यायी भारतीजी चोरडिया या गेल्या 8 दिवसापासून रुई येथे सर्व जैन समाजाला धार्मिक प्रबोधन करत या पर्युषण पर्वाचे महत्त्व सांगताय। रुई येथील वेदिका संजय लोढा या 15 वर्षीय मुलींना 8 दिवस अन्नत्याग करत कठीण अशी 8 दिवसाचे व्रत केले आहे। अतिशय कमी वयात कठीण असे व्रत वेदिका लोढा यांनी केले। रुई येथील जैन समाजाच्या वतीने वेदिका लोढा हिचे कौतुक केले। या पर्युषण पर्वाचे महत्त्व स्वाध्यायी यांनी सांगितले आहे। सरला मुत्था पर्युषण पर्व हमारे जैन समाज में पर्युषण पर्व का बहुत बड़ा महत्व बताया गया है। ये 8 दिन हम तप त्याग करके बहुत अच्छी तरह मनाते हैं। इतर समाज में बाकी के समाज में यह बाकी के दिवाली दशहरा ऐसे जो कोई त्योहार रहते हैं वो बाकी दीप जला के कुछ मीठे पदार्थ वगैरह करके वो मनाते हैं। मगर हमारा 8 दिन का कार्यक्रम है, तब जब स्वाध्याय आदि करके बहुत सुंदरता से मनाते हैं। इस तप में 8 दिन में छोटे छोटे बच्चे भी बहुत ऐसे तप त्याग करते हैं। कोई एकासना करता है, कोई 8 दिन में कोई नौकार मंत्र की माला फेरता है, छोटे छोटे नौकार सिप एकासन ऐसे तेला अठाई ऐसे तप करते हैं। यह 8 दिन हमारे लिए सब 12 महीने में 8 दिन बहुत महत्वपूर्ण है। तो 8 दिन के इस तप में अभी 8वां पर्युषण पर्व है, लास्ट पर्युषण पर्व। इस पर्युषण पर्व में हम हमारी आत्मा की शांति एवं उज्ज्वलता के लिए जो सबसे महत्वपूर्ण बात है वह है कषायों की उपशांति। कषायों को उपशांत किए बिना आत्मा शांति का अनुभव नहीं करती है। कषाय निवृत्ति के लिए पर्युषण पर्व में क्षमा पर सबसे अधिक बल दिया है। सच्चाई तो यह है कि पर्युषण पर्व तो क्षमा पर्व है। क्षमा पर्व के रूप में ही सर्वाधिक प्रसिद्धि है। इसका कारण है इस पर्व पर सबसे अधिक बल क्षमा पर ही दिया गया है। पर अहिंसा परमो धर्म, भगवान महावीर स्वामी ने बताया कि अहिंसा परमो धर्म, यह परम धर्म है। अहिंसा यह परम धर्म बताया है। इसका अर्थ है कि पर्युषमना अर्थात कषाय भाव की सब प्रकार से शांति करना,
क्रोध, मान, माया, लोभ ये चार कषाय भयंकर अग्नि है। कषाय अग्निनो उत्तो, जिस हृदय में यह अग्नि धधकती रहती है उस हृदय में शांति की अनुभूति नहीं हो सकती। अग्नि की ज्वालाओं के पास जैसे हरदम अशांति और बेचैनी, अकुलाहट और घबराहट, छटपटाहट महसूस होती है, वैसे ही बेचैनी जब हृदय में कषाय उद्दीप्त होती है तब अनुभव होती है। पर्युषण पर्व शांति अनुभव करने का पर्व है, इसलिए सबसे पहले कषायों का उपशमन करने पर बल दिया गया है। इस दिन आज हमारी छोटी बालिका ने 28 का उपवास किया है। 8 दिन उन्होंने सब कुछ त्याग करके, और तेला का भी हमारी बहना ने उपवास किया है। तेला और 28 का उपवास करके और धन्य धन्य हो गई है। इस प्रकार हमारे पर्युषण पर्व में 8 दिन का बहुत बड़ा महत्व है और उन्होंने उपवास करके यह सब मनाया है। यही हमारे पर्युषण पर्व की महिमा है। जय जिनेंद्र, मैं भारती चोरडिया। 31 तारखेला इथं आलो। 31 तारखेपासून ते आज 8 तारखेपर्यंत येथील महिला आणि श्री संघ इतकं उत्कृष्टपणे आमची सेवा, उत्कृष्टपणे आमची दखल घेतली। एकदम छान पद्धतीत जेवणात याच्यात उपास वगैरे, वेदिका नावाच्या एका मुलीने उपवास केले। ती एवढी छोटी आहे की तिला उपवास कसे केले आम्ही आमचंच कौतुक करण्यास्पद आहे ते। आणि हे जे हा शमन संघ जो आहे तो अतिशय सेवाभावी आहे आणि प्रत्येक गोष्टीत काळजी करतो। त्याप्रमाणे त्यांनी 8 दिवसापर्यंत आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही, आम्हाला आमच्या घरची आठवण सुद्धा येऊ दिली नाही। या पद्धतीने आम्ही 8 दिवस आमचे कसे गेले तेही कळले नाही। त्यामुळे ते तप आराधना, ध्यान आराधना आणि इथल्या लोकांशी आणि विशेषतः महिलांबरोबर खूप ध्यान ठेवलं आमच्याकडे। असा हा जो रुई मधील शमन संघ जो आहे ना तो अतिशय उत्तम, एकदम सेवाभावी, अतिशय चांगला आहे। ह्या श्री संघाचं जेवढं आम्ही कौतुक करू तेवढं कमी आहे। आणि त्यातल्या त्यात ही जी 17 वर्षाची जी वेदिका जी मुलगी आहे ना तिचं पण कौतुक करण्या एवढं म्हणजे आम्ही पात्र नाही, आमच्याकडून तर काहीच होत नाही। पण तिने एवढ्या छोट्या वयात 8 उपवासाचं जे व्रत धारण केलं ते फार कौतुकास्पद आहे। अशा या संघाला आणि या येथील सर्व 9 उपवास केले अशा या संघाला आणि या वेदिकाला आणि विशेषतः महिलांना सगळ्यांना जेवढे धन्यवाद आम्ही देऊ तेवढे थोडे आहेत। चातुर्मास हा 4 महिन्याचा असतो, तर तेव्हा आज 8 दिवस झाले। 8 दिवस म्हणजे सांगताय पूर्ण याला फार महत्त्व दिलेले आहे जैन समाजाने, फार महावीर भाऊने। आणि आजही ही जी काही परंपरा आहे, साधू संत आणि साध्वी हे अशा स्वाध्यायी हे समाजाला ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात। तो ज्ञान घ्यायचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला पाहिजे, नवीन पिढीने तर नक्कीच केला पाहिजे। या ठिकाणी ज्या जैन धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आमच्या या स्वाध्यायी त्यांना म्हटलं जातं भगिनी आलेले आहेत, चिवरडियाजी आणि मुथ्थाजी नगरहून आणि राहुरी फॅक्टरीवरून। त्यांनी 8 दिवस संपूर्णपणे जैन धर्माचे आमचे जेवढे काही सोपस्कार असतात, म्हणजे आलोइतना असेल किंवा सामायिक असेल, अंतर्गत सूत्र असेल, भक्तांबर स्तोत्र असेल, याचे पाठ या आमच्या सर्व जैन धर्मियांकडून करून घेतले। आणि हे दरवर्षीच आमचे जैन धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि 8 दिवस या ठिकाणी आपलं घर सोडून थांबतात। आणि या सर्व जैन धर्माच्या ज्या आमचे भक्तांबर स्तोत्र असेल, अंतर्गत स्तोत्र असेल, आलोयना स्तोत्र असेल, कल्पसूत्र असेल, या सगळ्या धार्मिक बाबी या ठिकाणी ते करून घेतात। आणि त्यामुळं सगळ्यांना त्याचा अनुभव चांगला येतो। क्षमापणा म्हणजे आज लोभ, क्रोध, मत्सर या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा यासाठी हा चातुर्मास या ठिकाणी साजरा केला जातो। तसं जैन धर्मियांना तशी शिकवण महावीर स्वामींनी दिली अनेक हजारो वर्षापूर्वी, आणि आजही त्याची अंमलबजावणी जैन धर्मातले आमचे अनेक साधू संत आणि जैन धर्मीय लोक करतात। क्षमा केल्याने, माणसांनी क्रोध कमी केल्याने माणसाचं जीवन एकदम चांगलं जातं आणि कोणाविषयी वाईट विचार करू नये। आपल्याला कितीही त्रास दिलेला असला तरी त्याला आज क्षमा करावी आणि त्याच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावे, हा मानवतेचा संदेश महावीर स्वामींनी दिलेला आजही जैन धर्मीय लोक पाळतात। आणि त्यामुळे आपल्या मनाला खूप मोठं समाधान मिळतं आणि या ठिकाणी कोणाशीही वाईट संबंध आपले राहत नाहीत, अशा प्रकारचा हा संदेश आहे। आज तो आमचा संवत्सरीचा मोठा सण आणि त्यानिमित्त
अनेकांनी उपवास केलेले आहेत. काहींनी एक वेळेचं जेवण करून उपवास केलेले आहेत, काहींनी 3 दिवसाचे काही उपवास केलेले आहेत, काहींनी 8 दिवसाचे केलेले आहेत, काहींनी 2 दिवसाचे केलेले आहेत. या चातुर्मास आणि संवत्सरिक क्षमापनेचे हे महत्त्व आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण जैन धर्माला ज्यावर आहे गर्व, तो सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा संवत्सरी पर्व. आज संपूर्ण जैन समाज नव्हे तर भारतीय संस्कृती ज्यावर टिकली तो संवत्सरी पर्व. या निमित्तानं आपण सर्व सण साजरे करतो ते लौकिक अर्थानं, परंतु खऱ्या अर्थानं अलौकिक अर्थानं साजरा केलेला सण म्हणजे हा संवत्सरी पर्व. या दिवशी कुठल्याही बाह्यांगाने आपण न सजता आपल्या अंतरंगातून परमेश्वराला आपण आळवणी करतो, परमेश्वराला बोलावतो आणि जप तप ध्यानच्या माध्यमातून आपण ही सेवा या ठिकाणी करतो. आमच्या रुईगावचं भाग्य आहे की या ठिकाणी आमच्या भगिनी चोरडियाजी व मुथ्थाजी आल्या आणि त्यांच्याच प्रेरणेनं आमची पुतणी कुमारी वेदिका लोढा हिने या ठिकाणी 8 दिवसाचे उपवास केले. आपण बघतो की आपण स्वतःला या ठिकाणी 8 तास सुद्धा उपवास ठेवू शकत नाही, परंतु ही छोटीशी मुलगी या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासनं अन्न पाणी न घेता खऱ्या अर्थानं महावीर स्वामींची जी शिकवण आहे जप तपच्या माध्यमातून ती या ठिकाणी संपूर्ण लोढा परिवाराच्या वतीनं हिने आमच्या रुईगाव व सर्व परिसरात दिली आहे. मी या ठिकाणी संवत्सरी पर्वाच्या निमित्तानं जो खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की क्षमा वीरस्य भूषणम, सर्व काही माणूस करू शकतो परंतु माफ करायला माणसाला लाज वाटते, परंतु हे खरं महावीरांनी सांगितलं की आपण जर माफी मागितली तर सर्वांची जे काही वादविवाद आहेत या ठिकाणी दूर होतात. म्हणून या संवत्सरी पर्वाच्या निमित्तानं मी माझ्याकडनं जर काही चुकलं असेल तर सर्वांची मनापासून माफी मागतो. या संवत्सरी पर्वाच्या निमित्तानं आमच्या सुनबाई सोनिका लोढा हिने सुद्धा 3 उपवास या ठिकाणी केले. तसेच सर्व रुई गावातील आमच्या ज्या जैन माता भगिनी आहेत यांनी सुद्धा आपापल्या परीनं या ठिकाणी संवत्सरी पर्वाच्या निमित्तानं उपवास करून खऱ्या अर्थानं सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी संपूर्ण जैन समाजाच्या वतीनं लोढा परिवाराच्या वतीनं त्यांना व्यक्तिशः धन्यवाद देतो. गजेंद्र, ओम साईराम. आज रुई गावामध्ये जैन समाजाच्या वतीने जो हा चातुर्मासाचा जो कार्यक्रम आहे, गेली 8 दिवसापासून इथं धार्मिक विधिवत कार्यक्रम चालू आहे आणि सर्व जैन बांधव गुण्यागोविंदाने या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या 2 साध्वी आलेल्या आहेत, एक नगरवरून आल्या आहेत आणि एक रावरी फॅक्टरीवरून. मी त्यांनाही आमच्या रुई गावच्या वतीने धन्यवाद देतो आणि पुढील वर्षी त्यांनी असंच मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्व जैन बांधवांना लाख लाख शुभेच्छा देतो.